नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 12 फेब्रुवारी 2026चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये एकूण 10 प्रश्न आपण बघणार आहोत आणि त्या 10 प्रश्नांपैकी आजचा आपला पहिला प्रश्न आहे, जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या धान्य साठवण योजनेअंतर्गत पायलट जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे? तर प्रश्न क्रमांक 1चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बालाघाट. सहकारी क्षेत्रातील जागतिक स्तरावरील सर्वात मोठी धान्य साठवण योजना म्हणजेच WLGSP ही प्रामुख्याने प्राथमिक कृषी पतसंस्था स्तरावरील साठवण सुविधांवर केंद्रित आहे. WLGSP अंतर्गत मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्याची पायलट जिल्हा म्हणून निवड करण्यात आली आहे. कृषी पायाभूत सुविधा निधी म्हणजेच ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड AIF अंतर्गत कृषी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी व्याज अनुदान प्रदान केले जाते. कृषी विपणन पायाभूत सुविधा योजनेअंतर्गत PACS साठी देण्यात येणारे अनुदान 33.33% वाढविण्यात आले आहे. प्रश्न दुसरा आहे, गोवा राज्याने अलीकडे कोणता महत्त्वपूर्ण नकाशा सादर केलेला आहे? प्रश्न क्रमांक 2चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक C, जैवविविधता व सांस्कृतिक नकाशा. गोवा राज्यात मॅग्रोव्ह येथे सागरी किनारी पाणी क्षेत्रे तसेच पश्चिम घाटातील वनाच्छादित प्रदेश अशा विविध परिसंस्थांचा समावेश आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये इयत्ता माध्यमिक स्तरापासून अनुभवाधारित आणि व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर देण्यात आला आहे. काविकला ही गोव्याची पारंपरिक भित्तिचित्रकला असून ती लाल लेटराइट रंगद्रव्याचा वापर करून साकारली जाते. मॅग्रोव्ह परिसंस्था किनारी संरक्षण आणि जैवविविधतेच्या संवर्धनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. पुढला प्रश्न, आर्क्टिक सेंट्री हा उपक्रम कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेने सुरू केलेला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, उत्तर अटलांटिक करार संघटना म्हणजेच NATO यांनी. उत्तर अटलांटिक करार संघटनाची स्थापना 1949 साली झाली असून सध्या तिचे 32 सदस्य देश आहेत. नाटोच्या 7 सदस्य देशांचे काही भूभाग आर्क्टिक प्रदेशात स्थित आहेत. ग्रीनलँड हे डेन्मार्कच्या राजसत्तेखालील एक स्वायत्त प्रदेश आहे. हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या नवीन समुद्री मार्गामुळे आणि नैसर्गिक संसाधनांपर्यंत वाढलेल्या प्रवेशामुळे आर्क्टिक प्रदेशाचे महत्त्व वाढत आहे. चौथा प्रश्न, औद्योगिक संबंध संहिता म्हणजेच दुरुस्ती विधेयक कोणत्या सभागृहात मांडण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, लोकसभा. औद्योगिक संबंध संहिता 2020 ही संसदेद्वारे अधिनियमित करण्यात आलेल्या 4 एकत्रित कामगार संहितांपैकी एक आहे. या संहितेने 1926चा ट्रेड युनियन्स अधिनियम, 1946चा औद्योगिक रोजगार अधिनियम आणि 1947चा औद्योगिक वाद अधिनियम यांची जागा घेतली आहे. या संहितेच्या कलम 104 मध्ये रद्दबातल म्हणजेच रिपियल व संरक्षण म्हणजे सेव्हिंग संबंधी तरतुदी समाविष्ट आहेत. भारतीय राज्यघटनेच्या 7व्या अनुसूचीतील समवर्ती यादीत कामगार हा विषय समाविष्ट आहे. पुढला प्रश्न आहे, कोणती दिल्ली मेट्रो मार्गिका सर्वात लांब कॉरिडॉर ठरणार आहे? तर 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक D, मॅजेंटा लाईन. दिल्ली मेट्रोच्या फेज 4 आणि फेज 5 विस्तार योजनांचा उद्देश बहुविध म्हणजेच मल्टी मॉडेल शहरी वाहतूक जोडणी अधिक सक्षम करणे असा आहे. चालक विरहित मेट्रो सेवा कम्युनिकेशन आधारित ट्रेन कंट्रोल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने चालवली जाते. इंटरचेंज स्थानके विविध मेट्रो मार्गिकांदरम्यान सुलभ बदलाची सुविधा उपलब्ध करून देतात, ज्यामुळे प्रवासाचा कालावधी कमी होतो. हौज खास हे भारतातील सर्वात खोल मेट्रो स्थानकांपैकी एक आहे. पुढला प्रश्न, लखपती बिटिया योजना कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने सुरू केली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, दिल्ली. अटींवर आधारित रोख हस्तांतरण म्हणजेच कंडिशनल कॅश ट्रान्सफर योजनांमध्ये शैक्षणिक आणि आरोग्यविषयक टप्प्यांशी अनुदान जोडलेले असते, ज्यामुळे शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.
थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतींमध्ये विलंब आणि गळती कमी करण्यासाठी ओळख आधारित बँक खात्यांची आवश्यकता असते. दिल्ली सरकारची लाडली योजना 2008 साली मुलींच्या कल्याण व शिक्षणासाठी सहाय्य देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती. राज्यस्तरीय योजनांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना प्राधान्य देण्यासाठी उत्पन्न व निवासी निकषांचा वापर केला जातो. प्रश्न 7वा आहे, भारतातील पहिला म्युझिकल रोड कोणत्या शहरात सुरू करण्यात आला आहे? तर 7व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुंबई. रंबल स्ट्रिप्स म्हणजेच रस्त्यावर केलेल्या खोबणी म्हणजेच ग्रूव्ज असून त्या वाहन चालकांना कंपन आणि ध्वनीच्या माध्यमातून इशारा देण्यासाठी जगभरात वापरल्या जातात. मुंबई कोस्टल रोड प्रकल्प दक्षिण मुंबईला बोगदे आणि समुद्र किनाऱ्यालगतच्या मार्गांद्वारे पश्चिम उपनगरांशी जोडतो. म्युझिकल रोड ही संकल्पना जपान, दक्षिण कोरिया आणि नेदरलँड्स यासारख्या देशांमध्ये नवनवीन सुरक्षा प्रयोग म्हणून वापरून पाहण्यात आली आहे. पुढला प्रश्न आहे, अंजुम मोदगिल आणि आकृती यांनी कोणत्या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा. 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेमध्ये गुडघ्यावरून म्हणजेच नीलिंग, पोटावर झोपून म्हणजेच प्रॉन आणि उभे राहून म्हणजे स्टँडिंग अशा 3 प्रकारच्या नेमबाजी टप्प्यांचा समावेश असतो. आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा स्पर्धांचे संचालन आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट फेडरेशन करते. अधिकृत गुणांकन सुरू होण्यापूर्वी घेतल्या जाणाऱ्या सराव गोळ्यांना सायटर शॉट्स असे म्हणतात. आशियाई रायफल नेमबाजी स्पर्धांमध्ये कझाकस्तान आणि भारत हे बलाढ्य स्पर्धक मानले जातात. प्रश्न 9वा आहे, बिस्वभूषण हरिचंदन यांनी लिखित पुस्तकांचे प्रकाशन कोणी केले? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ओडिसाचे मुख्यमंत्री म्हणजेच मोहन चरण माझी यांनी. ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी ज्येष्ठ राजकारणी आणि माजी राज्यपाल बिस्वभूषण हरिचंदन यांनी लिखित 2 नव्या पुस्तकांचे भुवनेश्वर येथे आयोजित समारंभात प्रकाशन केले. या कार्यक्रमात ओडिसाच्या राजकीय आणि सांस्कृतिक वारशाचा गौरव करण्यात आला. तसेच हरिचंदन यांच्या दीर्घ सार्वजनिक जीवनाची दखल घेण्यात आली. या सोहळ्यास मान्यवर, विद्वान आणि विविध राजकीय नेते उपस्थित होते, ज्यामुळे हा कार्यक्रम एक महत्त्वपूर्ण साहित्यिक आणि राजकीय प्रसंग ठरला. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न क्रमांक 10वा आहे, बडी स्क्वाड्रन हा संयुक्त हवाई सराव कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच दक्षिण कोरिया आणि अमेरिका. ओसान एअर बेस हा दक्षिण कोरियातील प्योंगटेक येथे स्थित आहे. संयुक्त राज्य अमेरिका दक्षिण कोरियामध्ये लक्षणीय लष्करी उपस्थित राखून आहे. 4थ्या पिढीतील लढाऊ विमानांमध्ये F-16 म्हणजेच F-16 सारख्या विमानांचा समावेश होतो. तर 5व्या पिढीतील विमानांमध्ये F-35, F-35 सारख्या आधुनिक विमानांचा समावेश होतो. संयुक्त लष्करी सरावांमुळे सहयोगी देशांच्या सैन्यांमध्ये परस्पर कार्य सुसंगता वाढते. आणि आजचा तुमच्यासाठीचा खास प्रश्न आहे, भारताचा सर्वात तरुण पुरुष ॲनालॉग अंतराळवीर म्हणून कोणाची निवड झाली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. धन्यवाद.